दादा कुठे आले तुम्ही? टाकळी बाण. गटपास झाला का रुद्र आज आपला? कोणाला पाहिजे त्याला आज? शेवगावला. आज पहिल्यांदा तुम्ही बैल डावीला आणला आपला रुद्रा. आणि उजवीपेक्षा मला आज डावीला चांगली गती वाटली. डावीला घालण्याचा निर्णय कसा घेतला आज अचानक? पण सगळा गट पक्का होता. हां हां, त्याच्यामुळे मग डावीला पण डावीला यश आलं चांगलं त्याला. याच्या आधी जितक्या वेळेस पण मी रुद्राला पाहताना पाहिलं दर टाइम पायऱ्या त्याला पुरतच नव्हता. आणि रुद्र आपण उजीला आणायचं. हां, तरी म्हणा असं यश भेटत नव्हतं. पण आज डावीला यश भेटलं. कसं काय वाटतंय मग? आनंदच आहे का? दात नाही लावला अजून? तरी वय वर्ष काय असं आपल्या रुद्राचं? 9 जानेवारी 2 वर्षाचा झाला तो. 2 वर्षाचा. म्हणजे समजा अजून वर्षभर ते दात लावणार नाही. 6 महिने धरायचे तसे. 6 महिने. 2.5 वर्ष. गट किती होता आपला? 20 मध्ये 9 नंबर. 20 मध्ये 9 नाही. आज कडानी पाहिली गाडी. म्हणजे आज रुद्राने डावी खान पब्लिक धरली डायरेक्ट. नाही पब्लिकचं आहे पण आज डावी खांदर पाहिलं ना. आणि डावी खांद पण तिने आज चांगलं यश भेटलं त्याला. आपण याला खुराक काय देतो बरं रुद्राला? काय घरचं तरी दूध अंड्यास काही वगैरे? दूध नाही. डाळ वगैरे. आणि व्यायाम कसा असतो याचा? काय फक्त चालवतो आम्ही. आमच्याकडे काही फेरी देत नाही. हां, आत्तापर्यंत कोणकोणत्या मैदानात राहिलं बैल आपला गट? वैजापूरला गट पास केला आणि सिमेल 2 नंबरला क्वार्टर फायनल उतरला. हां. संभाजीनगरला 11-11 मध्ये आणला होता का? तेव्हा बी 2 नंबरला उतरली गाडी. हां हां. आणि बिनजोड किती केले आत्तापर्यंत? बिनजोड आता भरपूर झाले त्याच्या. आणि 6-7 झाले. 6-7. एक पण नाही पडली. सगळ्यात मोठी रकमेची बिनजोड कितीची होती त्याची? 21 रुपये. 5,000 पर्यंत. आताच पण आपल्या भागात कमी रकमेच्या बिनजोड असतात. हो. आणि सातारा भागात पण गेलेलं बैल? हा गेलाय. सातारा भागात काय झाले? क्वार्टर फायनलला उतरला होता. पास झाला आणि म्हणजे इतके दिवस मी बघ तुम्हाला पायऱ्या बैल मागं राहतो आपला थोडा पायरा. आणि सगळ्यात मेन म्हणजे वायदी द्यावं लागते. कधी वायदी बैल घेतला का आपल्याकडे? नाही. घरून भाडं घालून तर लय वेळा गेलोय. हां, वाईज देऊन नाही घेतलं. म्हणजे ह्या मैदानात असं आहे का बैल पळवणं फायदा झाला. वायदी पण द्यावंच लागते आपली तिथं बैल पण जोपर्यंत बैल धरकत नाही तोपर्यंत. आज चांगलं यश भेटले तुम्हाला, त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. दादा कुठून आले तुम्ही? जाऊ खेळून. पायरा कोण आज? रुद्र होता टाकळीबांचा. कसं काय पाहिली आज गाडी? 1 नंबर. बैल दाताला कसं आहे? 7 दात. नाव काय आपल्या बैलाचं? सोन्या. आत्तापर्यंत कोणकोणत्या मैदानात राहिलं बैल गुलालात? हां, तरी आत्तापर्यंत म्हणजे किती ठिकाणी फायनल घेतल्यात? 7-8 ठिकाणी. मोठं कोणत्या मोठ्या मैदान राहिले एखादं? श्रीनाथ केसरी, महान भाग नाही? वडकीला गट काढलेला आहे. तुम्हाला किती किलोमीटर पडलं बरं हे मैदान आज? 50. आपल्या बैलाचा खुराक वगैरे काय असतो? डाळ बीळ. बैल बिन जोडला पळतो का फक्त गट पासला? 3 फेऱ्यात सध्या पळतो बैल. आज आपले कडाला गाडी लागली आहे ना? चांगली गाडी पडली. पुढात गाडी भरपूर महाग होती मी बघितली, पण पुढं आले ओव्हरटेक झाला चांगला. बैल काही मारतो बिरतो काय? खरेदी कुठून झाली याची? घरचं म्हणजे आपण स्वतः घडवलेलं आहे? हार्दिक अभिनंदन तुमचा गट पास झाल्याबद्दल. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रुद्रा फायनल साठी पात्र. अभिनंदन. राहिली फायनलला. दुपारची मुलाखत झाली आपली. भारी गाडी पळाली. परत पुन्हा डावीला रुद्रा. रुद्रा आणि सोन्या. आणि
तुमच्या माग तुमचं नशिबात कायम कडच आहे वाटतं. हा का फक्त सेमीच मधून आले.